काल रात्री नेहाने मला पाहिल्यानंतर काहीच घडलं नाहीये. म्हणजे नेहाने अजून कोणालाच माझ्याबद्दल सांगितलं नाहीये. अरे अविनाश, सिट सिट. गुड मॉर्निंग सर. मॉर्निंग मॉर्निंग. कसा आहेस? बरं आहे आता सर. ते बघ, हवं तर काही दिवस सुट्टी घे. ओके, ते कामाचं टेन्शन नको घेऊ आणि पगाराचंही टेन्शन घेऊ नको. तो व्यवस्थित मिळेल तुला. मला सांग, घरी कोण कोण असतं तुझ्या? नाही म्हणजे अशा वेळी पथ्य सांभाळणारं जर का कोणी असेल तर बरं असतं. तसं सर बायको आणि मुलगी आहे, पण आमच्यात थोडे गैरसमज आहेत, त्यामुळे आम्ही एकत्र नाही राहत. ती मुलीला घेऊन वेगळी राहते. सॉरी, पण म्हणजे काय, अशा वेळी खरं तर फॅमिली सपोर्ट असेल तर जरा बरं पडतं. आय सजेस्ट, जर का तू त्यांचा गैरसमज दूर करून त्यांना घरी घेऊन येऊ शकलास तर बरोबर. चालेल सर, मी करतो प्रयत्न. टेक केअर. आणि अविनाश, आता काय झालं? आता याने कुटुंबाची चौकशी नको करायला. येस सर. हां सर. आज परी शाळेला जाणार नाही. आज सुट्टी आहे तिची. ओके, आज शाळा आहे, मग परीला सुट्टी का? नेहाने परीला माझ्याबद्दल काय सांगितलं नाही ना. हातात आलेलं एटीएम कार्ड जायचं. आज परीला गाठायलाच हवं. नेहाने काही सांगण्याआधी परीशी बोलायला हवं. मला आज काही करून पॅलेसमध्ये शिरावंच लागणार. मला एक ब्लँक पेपर आणि मार्कर मिळेल का? हो आहे. कुठे गेला हा? यशला काल सांगायला हवं होतं, पण काय सांगू? अविनाशला खरंच कॅन्सर असेल का तो नाटक करतोय? नेहा, अगं नेहा, काय कसल्या विचारात आहेस तू? बरं, परी शाळेत गेली ना? नाही काकू, आज मी तिला नाही पाठवलं शाळेत. का ग, तब्येत बरी आहे ना तिची? हो, नाही तब्येत बरी आहे तिची. ते काल दमली असेल ना थोडी सेलिब्रेशन नंतर. नाही नाही, बरं केलंस. बरं ऐक ना, मी तुला हे सांगायला आलेले की आज मी ना डॉक्टरांकडे चालली आहे. मला ना फुल बॉडी चेकअप करायला सांगितलं. काय झालं काकू? अगं, काळजी करण्याचं काही कारण नाहीये. हे रुटीनच असतं म्हणे. आम्ही बाळाचा विचार करतोय ना, तर त्याआधी फुल बॉडी चेकअप करून घ्यायचंय. बरं ऐक ना, तू परीला केव्हा उठवणार आहेस? का? मला म्हणजे मला ना परीचं गुड लक विश हवंय ग. एकदा काही ते सगळं सुरळीत पार पडू दे बाई. टेन्शन नका घेऊ, सगळं नीट पार पडेल आणि तुम्ही लवकरच गुड न्यूज सांगाल. परी आता झोपलीये, ती उठल्यावर मी पाठवते तिला तुमच्याकडे. अगं पण आम्ही आहे ना आता लगेच चाललोय. तू मुद्दामून तिला उठवू नकोस. हवं तर मग जायच्या आधी मी तिला भेटून जाईल. हा चला काकू. हा, गुड लक. थँक्यू. येते. हा, चला बाई. हा किती छान वाटतंय. सिम्मी निकम्मीचं टेन्शन गायब. शांत शांत. वाव. मध्ये मध्ये. अरे बापरे, 150 रुपयाचा गॉगल आहे. कळलं तर कोण? स्पीकर वापरता येईल कुठेतरी.
वहिनी ओ वाव किती भारी सनग्लासेस आहे ते. सन सन कुठे आहे? वहिनी 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 सन सन नाही सन गॉगल गॉगल. अगं मग त्याचं म्हणणं गॉगल म्हणून. छान दिसतंय की नाही? छान छान छान. बघू ना एकदा. हात नाही लावायचा आणि मला न विचारता तर अजिबातच हात लावायचा नाही. तुझ्या बोटाचे ठसे ह्याच्यावर उमटले म्हणजे. एक तर किती नवीन आणि छान गॉगल आहे तो. महागडा. एक मिनिट. सुरेश इकडे. हा बोला मॅडम. मस्त ना. आता एक मस्तपैकी गरम गरम कॉफी कर आणि माझ्या टेबलवर आणून ठेव. कोणती देऊ? कोणती देऊ म्हणजे? कोणती म्हणजे कापाचिनो, लाता, मुक्का. लाथा मुक्का काय बोलतोस काय तू? हा लाथा मुक्का. वहिनी 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 त्याला ना कॅपेचिनो लाते की मोका असं विचारायचं. अच्छा ही कॉफीची नाव आहे. मला काय माहिती आता ही कॉफीची नाव आहेत म्हणून. मग तुला कोणती आवडते? मला लाता. हो वा वा वा. मग एक काम कर स्वतःला त्याच लाथा मार आणि माझ्यासाठी कॉफी घेऊन ये. जा जाओ. माझ्यासाठी कोणाचा कॉल आला होता का? नाही मॅडम. नाही. अरे वहिनी काय म्हणजे आज खूप खुश दिसताय तुम्ही. मी नेहमीच खुश असते. नाही 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 आज काहीतरी स्पेशल आहे. आज तुम्ही खूप जास्त खुश दिसताय. खरंय खरंय. अगं काय माहितीये का तो एक व्हिडिओ आहे ना. तो व्हिडिओ हे काय बोलतीये मी? देवा हिला सांगून अजून घोळ काय घालतीये मी? मीनाक्षी अगं आवर स्वतःला. मी व्हिडिओ म्हटलं का? हा व्हिडिओ असं काहीतरी म्हणालात. ओ हा तर मग व्हिडिओ आला होता माझ्या मोबाईलवर आणि मी इतकी हसले म्हणून सांगू तुला. जाम जोकिंग व्हिडिओ होता. एकदम जोकिंग जोकिंग. वहिनी तुम्हाला कॉमेडी व्हिडिओ असं म्हणायचंय का? हो हो तेच ते. तर मी जाते कामं करते म्हणजे कॉफी पिऊन कामं करते. हा तू पण तुझी कामं कर. ते तुम्ही सगळ्यांनी कामं करा. जोकिंग व्हिडिओ. हो येतो येतो. एक मिनिट. अरे एक मिनिट. काय काय बघत होता सर? ते मी काय विचारतोय तुला? नाही एक मिनिट. आतमध्ये काय बघत होता त्याची माहिती पाहिजे मला. काय विचारतोय मी? अरे तुम्ही इथे कसे काय? तू ओळखतेस? अहो परिजा ड्रायव्हर काकांबद्दल बोलते ना तेच हे. आत्ताच यश सरांकडून कळलं की परी आज शाळेला येणार नाहीये. तिची तब्येत बरी नाहीये म्हणून म्हटलं तिला बघावं. पण तुम्ही म्हणत असाल तर मी नाही बघत. मी येतो. नाही एक मिनिट. परीला बघायला आलायस ना? ठीक आहे. नाही मला माहिती नव्हतं परीचा ड्रायव्हर आहे ते म्हणून मी बोललो. ठीक आहे भेट. रमेश इकडे. हो सर. त्यांना परीच्या रूम मध्ये घेऊन जा. ते परीला भेटतील तोपर्यंत तिथेच उभं राहायचं आणि झालं की त्यांना परत इथे घेऊन यायचं. आलं लक्षात? नाही नको कशाला उगाच. तुम्ही सांगा ना मी जाईन तिथे. कसं जायचं? नाही काय ना आमच्या पॅलेसमध्ये खूप सगळ्या विंग्स आहेत त्याच्यामुळे तुला परीची रूम शोधायला जरा गडबड होईल आणि परत येताना कदाचित गोंधळशील तू. म्हणून रमेश तुझ्या बरोबर असू दे. चला सर. अहो चला. हो अरे ते परीचं गुडलक राहिलं. ते आपण फोनवरती घेऊ. आता खूप उशीर झालाय. चल. हो चालेल चला. हा रूम आहे. अच्छा मला जरा गरम पाणी मिळेल? हो चालेल.
परी बाळा, ए परी बाळा, शाळेत नाही जायचं आज तुला? हं? तू गुडगल आहे ना? मग गुडगल कधी शाळा बुडवतात? कधीच नाही. गुडगलना तर कोणी ओरडलेलं पण आवडत नाही ना, बरोबर की नाही? आता मला सांग, तू शाळेत नाही गेलीस तर टीचर कोणाला ओरडणार? आईला थोडीच ओरडणार आहे, त्या तर तुला ओरडणार, नाही की नाही? आता शाळा बुडवायची नाही. आणि कसं असतं माहितीये का, मुलांनी मस्ती करू नये म्हणून आई ही अशी भीती घालते. आईचं सगळं ऐकायचं नसतं बरं का. सर पाणी. काय करतात आहे सर? काय नाही, रुमाल पडला होता. झोपली. मला जरा बाहेर कसं जायचं ते. हो चला. परी, परी उठ बाळा. ड्रायव्हर काका, ड्रायव्हर काका, ड्रायव्हर काका. परी ड्रायव्हर बाळा, तू गाडीत नाहीयेस, तू घरात आहेस. हे बघ उठ. परी काय झालं बाळा, उठ. हे ड्रायव्हर काका. आई, ड्रायव्हर काका आले होते. ते आता माझ्याशी बोलत होते. असं म्हणत होते की आज शाळा बुडवायची नाही. ड्रायव्हर काका माझ्या स्वप्नात आले होते की आता खरं मध्ये आले होते. ड्रायव्हर काका. परी बाळा, ड्रायव्हर काका तुझ्या स्वप्नात आले असतील बाळा. तू झोप बाळा, तू झोप. झोप, आज शाळेत नको जाऊस. झोप तू थोडा. Can I come in, sir? यू ऑलरेडी इन मिस शेफाली. तुम्ही ऑलरेडी आत आलाय. आता आलाच आत तर या. आणि काय चाललंय तुमचं? हे ऑफिस आहे, प्लीज विसरू नका. काय झालं सर? काय झालं हे तुम्ही मलाच विचारताय? सर, तुम्ही मला आहो जावं काय करताय? माझं काही चुकलंय का सर? ओ, तर तुझी काय चूक झाली आहे हे मीच तुला सांगायचं का? नाही सर, मी आले, मेहता अँड सन्सच्या डिटेल्स चेक करून त्यांना मेल केला. त्यानंतर मी नवीन प्रोजेक्टच्या फाईल्स चेक केल्या. नंतर मी 1-2 मिनिटं ब्रेक घेऊन लिपस्टिक लावायला गेले. त्यानंतर मी कॉफी घ्यायला गेले सर. हो, पण मग कामात लक्ष का नाहीये तुझं? माझं लक्ष आहे कामात. सगळं काम अगदी नीट होतंय सर. म्हणजे बघा ना, नो लेट मार्क्स, नो मिस्टेक्स, नथिंग. उलट समीर सरांनी ना मला 2 वेळा व्हेरी गुड म्हटलंय. अच्छा, 2 वेळा? अजून काय म्हणतोय समीर? समीर सर ते काय म्हणणार आहेत, ते तर काही ना काही म्हणतच असतात. आता परवाच म्हणत होते की आपण बाहेर. कुठे बाहेर? कुठे? सर ते तुम्ही ऑफिसच्या कामाचं विचारत होता ना? ऑफकोर्स, पण तुझ्यामुळे त्याचं कामात लक्ष लागत नाहीये. काहीतरी एकटाच वेड्यासारखा हसत काय असतो, बडबडत काय असतो. मी बोललो असतो, माझ्या बोलण्याकडे लक्षच नसतं. काय चाललंय काय? ते ना जरा कन्फ्यूज आहेत सर. कन्फ्यूज म्हणजे काय? मला जाणून घ्यायचं एक्झॅक्टली. कन्फ्यूज म्हणजे काय आहे तो? सर तुम्ही माझी मस्करी करताय ना? बट एनिवेज, जोक्स अपार्ट, आय रिअली वॉन्ट टू नो की काय चाललंय काय नक्की तुमच्यात? आमच्यात नेमकं असं काही नाही. ते काय चाललंय शेफाली? ते ट्रायल लव. ट्रायल लव? हा, ट्रायल लव. म्हणजे आता तुम्हाला कसं सांगू मी? म्हणजे कसं असतं ना सर की
तुम्हाला प्रेम करायचं असतं, प्रेम करायचं असतं, पण नसतंही. म्हणजे नेमकं प्रेम करायचं असतं की नसतं, की म्हणजे ते असं एक कन्फ्युजन असतं. म्हणजे कमिटमेंट करायची नसते, पण तरी सुद्धा प्रेमात पडायचं असतं. तर प्रेमात पडायचं ते, एक मिनिट सर, ते प्रेम करायचं की नाही हे माहित नसल्यावर जे प्रेम करतात त्याला ट्रायल लव्ह असं म्हणतात. ओ, ट्रायल लव्ह. म्हणजे तुम्हाला दोघांनाही अजून कळत नाहीये? कळतंय ना. मग म्हणजे कधी कधी कळतंय, पण कधी कधी कन्फ्युज व्हायला होतंय. अरे देवा. म्हणूनच तर ट्रायल लव्ह करतोय ना सर. पण तू म्हणजे काळजी घे, कारण समीरचा काय भरोसा नाहीये. हा, मी तुला म्हणून सांगतो की त्याला या ट्रायल लव्हचा जर का कंटाळा आला ना, तर मग काय खरं नाही. सर, असं होऊ शकतं? का नाही होऊ शकत? जर तुमच्यामध्ये हे असं ट्रायल लव्ह होऊ शकतं, तर हे पण तर होऊच शकतं ना. नाही, नको ना सर. मग आता त्याच्यावर खरं तर एकच उपाय आहे. काय? कन्फर्म्ड लव्ह. कन्फर्म लव्ह? कन्फर्म्ड लव्ह, कमिटमेंट. सांगून टाकायचं, कन्फेस करून टाकायचं. ट्रायल लव्ह, कन्फर्म लव्ह. ट्रायल लव्ह क्रॉस कन्फर्म लव्ह. येस सर, थँक्यू सो मच सर. मोस्ट वेलकम. आन्या. हॅलो, मी परी बोलते. आज मला बाय न म्हणता का गेलास? अगं, कारण तू झोपली होतीस बच्चा. मग मला उठवायचं ना, मी उठली असते. पुन्हा असं नाही करायचं, नाहीतर मी तुझ्याशी कट्टी घेईन. ओके ओके, असं नाही करणार. पण तू प्लीज माझ्याशी कट्टी घेऊ नको. तू कट्टी घेतल्यावर माझ्याशी कोण बोलणार, कोण खेळणार? हा, ठीक आहे, नाही घेणार कट्टी. ओके ओके, थँक्यू. बरं फ्रेंड, ऐक ना. बोल ना. आज माझ्या स्वप्नात ड्रायव्हर काका आलेले. किती लळा लागला हिला अविनाशचा. तर त्यात त्या बिचाऱ्याला कॅन्सर डिटेक्ट झालाय. हॅलो फ्रेंड. काय काय म्हणाले? आणि ड्रायव्हर काका ते म्हणाले की शाळा बुडवायची नाही. गुडगल कधी शाळा बुडवत नाही ना. बरोबर, ऍब्सोल्युटली राईट. शाळा कशाला बुडवायची? परी, कोणाशी बोलतेय तू? जा, तुझा ब्रेकफास्ट ठेवला, जा. ठीक आहे. मोठ्या काकूने ब्रेकफास्ट ठेवला, तो घे. हो. हॅलो. हा, नाही, आम्ही आहे. मला वाटलंच परी तुझ्याशीच बोलत असेल. ऐक ना यश, तू परीच्या ड्रायव्हरला सांगितलंस की आज ती शाळेत जाणार नाहीये ते? हो, मी सांगितलं. का ग? नाही, नुसतं विचारलं. सगळं ठीक आहे ना? यू साऊंडिंग अ लिटल वरीड. परीला खरंच स्वप्न पडलं असेल की अविनाश इथे आलाय असं? हॅलो नेहा. हा यश, नाही काही नाही, काही आवाज, काही प्रॉब्लेम नाही आहे. आय नो. त्या अविनाशचं कॅन्सरचं ऐकल्यापासून मी पण थोडासा डिस्टर्ब्ड आहे. पण बघ, तू उगाच त्या गोष्टीचा फार विचार नको करू. आणि नेहा, मला वाटतं परीसमोर अशी अपसेट नको राहू. म्हणजे तिला जर का यातलं काही कळलं तर ती खूप अपसेट होईल. बरं ठीक आहे, चल ठेवते फोन. हो, बाय. अविनाश परीच्या स्वप्नात आला होता की खरंच आला होता इथे? परी जे काय बोलत होती त्यावरनं तर वाटत होतं की तो खरंच आला असेल. हे असं नाही चालणार. मला त्याच्याशी जाऊन बोलायलाच पाहिजे.